मराठा आंदोलनामधील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। राजकीय आणि सामाजिक आंदोलनामधले गुन्हे मागे घेण्याचा सरकारने आदेश काढलाय। 30 सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल होईल, असे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। गृह विभागाकडून या संदर्भातला शासन निर्णय जारी केलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची देखील ही प्रमुख मागणी राहिलेली होती, त्या संदर्भातला आता आदेश काढण्यात आलेला आहे। राजकीय आणि सामाजिक आंदोलनामधले गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारने आदेश काढलाय। मराठा आंदोलनामधील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत, त्याचा मार्ग आता मोकळा झालाय। या संदर्भातला राज्य सरकारने आदेशही काढलेला आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। ओम, आता मराठा आंदोलना संदर्भातील जे आंदोलक आहेत त्यांच्यावरील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? श्रीकांत, खरं तर मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आले होते किंवा एकंदरच गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय आणि सामाजिक स्वरूपाच्या आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सगळेच गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला शासन निर्णय अखेर राज्य सरकारच्या गृह विभागाकडून काढण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची समाप्ती ज्यावेळेला होत होती तेव्हा ही देखील एक प्रमुख मागणी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली होती की एका विशिष्ट काळामध्ये या सगळ्या संदर्भातला निर्णय आहे तो केला जाईल। या अनुषंगाने आता 31 मार्च पर्यंतचे गुन्हे दाखल मागे घेतले जातील अशा प्रकारची एक सरकारनं निश्चिती केली होती। मात्र त्यात सुधारणा करून आता 30 सप्टेंबर पर्यंत ज्या खटल्यांमध्ये खरं तर चार्जशीट दाखल होईल हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला शासन निर्णय अखेर राज्य सरकारकडून काढण्यात आलाय। त्यामुळे मराठा आंदोलकांना खूप मोठा दिलासा यामुळे मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।